विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सदाशिव पार्वती संगे सदाशिव पार्वती गंगे सदाशिव पार्वती संगे सदाशिव पार्वती गंगे माता पिता
गणपती शारदा माता पिता गुरु गणपती शारदा शिव समेत शंभु सुखदाता शिव समेत शंभु सुखदाता करुणासिंधु सद्गुरुदेव जनानंद स्वामी श्रीमद परमहंस परिव्राज काचार्य एवं क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ मुनि श्री अनंत विभूषित पूज्यपाद स्वामी माधवगिरीजी महाराज, भगवान शिवस्वरूप भगवान महादेवाचे अवतार प्रत्यक्ष हनुमंतरायाच्या दिव्य मंगलमय आणि अनंत हेतूच्या कृपेने आदरणीय महंत श्री विश्वेश्वरजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपले आदरणीय सरपंच साहेब, संपूर्ण गायकवाड परिवार, आदरणीय दिनकर बाबा, आदरणीय तडाखे अण्णा आणि संपूर्ण सर्व दिव्य तुल्य व्यक्तिमत्व तपस्वी ज्ञानरुद्ध माता भगिनी सुंदर अशा ह्या खोरीपाडा गावामध्ये आम्हाला पुन्हा पुन्हा येणं होतंय. त्याचं एक कारण आहे की ज्या ज्या ठिकाणी भगवंताची श्रद्धा दिसते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नीन सेवया उपदेक्षण तिथे ज्ञाननिस्तत दर्शन. भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा जगद्गुरु श्रीकृष्ण श्रीकृष्ण देवांनी अर्जुनाला गीता सांगताना कुरुक्षेत्रात ह्या श्लोकाचा घोष केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी सेवाभाव असेल, श्रद्धा असेल, त्या त्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे. आणि म्हणून आम्हाला इथं हे येणं होतंय. आदरणीय तडाखे यांना, आदरणीय दिनकर बाबा, अनेक दिव्य महापुरुष इथे महाराज विश्वेश्वरजी महाराजांच्या आम्हाला सानिध्यात इथास त्यांचं दर्शन मारुतयाच्या आणि भगवत सोहळा हा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही तर सप्ताहामध्ये जात नाही शक्य. तुम्ही तडाख्यांना मग असेच म्हटलं आणि काय जात नाही. त्यावेळी संध्याकाळची असते कीर्तन करायला भागवत सप्ताह म्हणजे कीर्तनकारांचं सगळं तो उत्साह असतो, तो नियोजन असतं. आम्ही लोक या वेळेमध्ये येतो की एकतर माता भगिनी स्वयंपाक बनवत असतात, कुठे गायला चारा पाणी ह्या त्या गोष्टी करत असतात आणि मला मध्ये सापडतो. मला आम्ही संकेत काय घेऊन जातो. पण तद्विधी प्रणिपाते ज्या ज्या ठिकाणी श्रद्धा असेल, आदरणीय दिनकरवाडांची अनंत श्रद्धा, आदरणीय तडाखे यांना अनेक अगदी महापुरुष त्यांचं दर्शनावर झालं. आदरणीय सरपंच साहेब, आमची जुनी काय म्हणतात की बाहेर सगळी गायकवाड परिवार, अशा तुमच्या आपल्या दिव्य गावामध्ये आम्हाला सेवा करण्याची मोठा संधी मिळाली. म्हणून तुमचं सर्वस्व एक संन्याशी परिवार म्हणा इथून व्यासपीठावरून सर्वांना वंदन करते आणि एक अर्धा तासापासून प्रवचन सेवा आपण करणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेतला एक सुंदर असा संत ज्ञानेश्वरी महाराज लिखिता एक श्लोक घेऊ आणि त्या श्लोकावरती 15-20 मिनिट चिंतन करूया. बाबा म्हटलेच की मगाशी बाबा आपलीच आहे असेच पाहिजे की त्याला असं म्हणतात की क्राऊड जिथे असतो, खूप मोठा असा क्राऊड असतो, त्याला काही महत्त्व नाही. इंग्लिशमध्ये असं म्हणतात. आता आम्ही थोडीफार थोडंसं शिकलोच आम्ही देशविदेशामध्ये, त्याला म्हणतात की स्मॉल इज ब्युटिफुल. थोडं पण चांगलं तसं तुम्ही अतिशय देण्यासारखी व्यक्तिमत्व.
देवतुल्य सगळे आहात, माता आहे, भगिनी, थोडं पण चांगलं. आणि म्हणून ते सेवेसाठी छोटासा हे घेऊया. तेषामहं समुद्रहर्ता मृत्यू संसार सागरा भवाविनचिरात् पार्था मय्यावेशित चेतसा. किंबहुना गरुडधरा मातेची आई उदरा, ओ मातेचा सूर्यराची तुला भाव. सेवी तया जैसे असती तैसिया, कळी काळ रोटी निया घेतला पट्टा. एरवी तरी माझे भक्ता आणि संसाराची चिंता काय